आपण या मानव उत्क्रांतीबद्दलचा आपण विचार करतो आहे. विज्ञान 2मध्ये उत्क्रांती. आता आपण उत्क्रांतीचा अभ्यास पण शिकलेलो आहे. आता याच्यानंतर आपण हा भाग बघितला की हे जे उत्क्रांती होत असताना जीवाश्म इंधन, जीवाश्म फॉसिल्स, तर याच्यामध्ये लाखो वर्षापूर्वी हे सगळे प्राणी मृत झाले, गाडले गेले, मोठमोठ्या नैसर्गिक आपत्ती आल्या आणि मोठमोठ्या नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर सुद्धा हे सगळे प्राणी जमिनीच्या पोटामध्ये गडप झाले आणि कालांतराने त्याच्यापासून जिनर्क नावाचा पदार्थ तयार होतो आणि हे जे प्राणी आहे याचं रूपांतर 3 पदार्थात होतं, स्थायुद्रव आणि वायू. आणि याच्यापासून बघा दगडी कोळसा, त्याच्यानंतर पेट्रोल, खनिज तेल आणि इथेन मिथेन वायू हे तयार होतात. आता आपण दुसरा भाग पण आपण याचा बघितलेला आहे की याचं हे होताना उत्क्रांती होत होताना पहिल्यांदा एकपेशीय सजीव तयार झाले आणि एकपेशीय सजीव होता होता बहुपेशीय सजीव तयार झाले. म्हणजे सजीव सृष्टीच्या निर्मितीची सुरुवात आदिजीव या एकपेशीय सजीवांपासून झाली. या एकपेशीय सजीवांपासून बहुपेशीय सजीव निर्माण झाले आणि बहुपेशीय सजीव उत्क्रांत होत होत तर त्याच्यापासून बघा की सरीसृप वर्ग, त्याच्यानंतर पक्षी वर्ग आणि सगळ्या हे सस्तन वर्ग सुद्धा त्याच्यापासून तयार झाला. आता बघा आपल्याला नंतरचा भाग बघायचा आहे कनेक्टिंग लिंक्स. आता या कनेक्टिंग लिंक्समध्ये बघा जोडणारे दुवे. आता बघा जोडणारे दुवे काही वनस्पती आणि प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणं अशी असतात की त्यांना दुसऱ्या भिन्न गटांशी संबंध जोडता येतो. त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. आता आपण पृष्ठवंशीय प्राणी बघितले, अपृष्ठवंशीय प्राणी बघितले, त्यांचे संघ बघितले. मग एका संघाचा दुसऱ्या संघाशी संबंध येतो आणि भिन्न गटाचं नातं तयार होतं, त्याला म्हणायचं कनेक्टिंग लिंक्स. आता बघा याच्यामध्ये आपण बघितलं की प्लॅटिपस आहे, लंगफिश आहे, त्याच्यानंतर डकबिल प्लॅटिपस, पेरिपॅटस. तर यांच्यामध्ये बघा काही वनस्पती आणि प्राणी यांच्यात काही शारीरिक लक्षणं अशी असतात की दुसऱ्या 2 भिन्न गटाशी संबंध जोडता येतो, म्हणून त्यांना जोडणारे दुवे असे म्हणतात. उदाहरणार्थ पेरिपॅटस या प्राण्यांमध्ये वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग आणि पातळ उपचर्म आणि पार्श्वपादासारखे अवयव दिसून येतात. तसेच या प्राण्यांमध्ये संधिपात प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका आणि रक्ताभिसरण संस्था सुद्धा आढळते. यावरून पेरिपॅटस हा ॲनेलिडा आणि संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. तसंच डकबिल प्लॅटिपस हा प्राणी सरीसृप प्राण्यांप्रमाणे अंडी घालतो, परंतु दुग्धग्रंथी आणि शरीरावरील केस यामुळे सस्तन प्राण्यांशी तो नाते सांगतो. आणि लंगफिश जरी हा मत्स्य असला तरी फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. या उदाहरणावरून सस्तन प्राणी हे सरीसृप प्राण्यांपासून तर उभयचर प्राणी हे मत्स्य वर्गांपासून उत्क्रांत होत गेले असं लक्षात येतं. हे बघा आता हे जे लंगफिश आहे आणि हा डकबिल प्लॅटिपस हे जोडणाऱ्या दुवा याच्यामध्ये येतात आहे. आता आपल्याला शिकायचं आहे की लॅमार्कवाद. आता लॅमार्कवादमध्ये काय आहे की हा डार्विन झाला, नैसर्गिक निवडीचा सिद्धांत डार्विनने सांगितला. तर आता निसर्ग निवडीचा सिद्धांत डार्विनने सांगितल्यानंतरचा शास्त्रज्ञ आहे लॅमार्कवाद. आता हा जो लॅमार्कवाद त्यांनी सांगितलेला आहे की उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेमध्ये बदल होतात आणि या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न आणि न केलेला प्रयत्न त्यांनी म्हणजे त्याचा जो आळस आहे हा कारणीभूत ठरतो, असा सिद्धांत लॅमार्क यांनी मांडला. आता त्याला त्यांनी इंद्रियांचा वापर आणि न वापरांचा सिद्धांत असे सुद्धा म्हणतात. आता इथे बघा जिराफाची आकृती आहे. आता हा जिराफ होता ज्या वेळेला त्याचं उत्क्रांत काही एका वर्षाचा हे नाही आहे, हा उत्क्रांत याला वर्षानुवर्षाचा कालावधी लागतो. आता पहिल्यांदा एवढी जंगलं होती,
एवढी जंगलं होती की नुसतं जरी त्याला मान वर केली जिराफाला तरी त्याला चारा मिळत होता. मग गवताळ प्रदेशामध्ये मनुष्य गेला, वस्ती करू लागला. मग बघा जंगल कटाई झाली आणि जंगल कटाईमध्ये जेवढे वृक्ष पाहिजे, झाडं पाहिजे, तर त्याला मान वरती करावी लागत होती. तर त्याची मान आपोआप म्हणजे काही वर्षांनी ती मान लांब झाली. मग परिस्थिती अशी बदलली की जंगलच खूप प्रमाणामध्ये जंगलांचा नाश झाला. तर मग अशा वेळेला बघा या जिराफाला खूप वर मान लांब करावी लागली. तर आता बघा जिराफाची मान कशी आहे, लांब आहे. आता त्याही पुढे जाऊन जर आपण असं म्हटलं की पिढ्यानपिढ्या जिराफ आपली मान ताणत झाडांवरची पाने खात असल्यामुळे लांब मानेचे झाले. तसेच बघा लोहाराचे खांदे घणाचे घाव घालून बळकट झाले. शहामृग इमू म्हणजे इतका यांनी म्हणजे शहामृग आणि इमू हा जो आहे तर यांनी इतकं परिस्थितीशी झगडत त्याचे खांदे इतके बळकट झाले आणि पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे ते कमकुवत झाले. हंस बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले. अथवा सापाने आता बघा हा जो लोहार आहे, लोहार हा काय करतो की किती त्याला ते खांदे लोखंड तापवणं, ते गरम करणं, त्याच्यानंतर त्याला आघात मारणं, त्याच्यामुळे काय झालं की त्याचे खांदे आहे हे बळकट झाले. आता हा शहामृग इमू आहे तर यांनी काय केलं की या पक्ष्यांनी आपले पंख वापरले नाही, त्याच्यामुळे त्याचे पंख काय झाले, कमकुवत झाले. एक पिढी नाही तर अशा पिढ्यानपिढ्या पासून ही उत्क्रांती होत जाते. आता हंस बदकाचे पाय पाण्यात राहून पोहण्यायोग्य झाले. आता हा सापाने बियात जाण्यायोग्य शरीररचना करताना आपले पाय गमावले. आधी सापाला पाय होते पण हा जमिनीच्या पोटामध्ये बी करून राहायचा, त्याच्यामुळे त्यांनी त्या पायांचा वापर केला नाही. आता या इंद्रियांचा त्यांनी वापर केला नाही तर काही वर्षांनी काय झालं, उत्क्रांती होत गेली आणि त्याचे पाय जे आहे ते पाय जे आहे ते पाय आहे ते गळून पडले. त्याच्यानंतर ही सर्व उदाहरणे आहेत मिळवलेली वैशिष्ट्ये अशा स्वरूपाची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात आणि हाच तो मिळवलेल्या बदलांचा संक्रमणाचा सिद्धांत आहे आणि यालाच काय म्हणतात, लॅमार्कवाद. उत्क्रांतीमागे त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असा विचार लॅमार्क यांनी मांडला आणि या फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञाने असे सुचवले की प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपल्या आयुष्यादरम्यान बदलत असतं आणि तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल पोचवले जातात आणि पुढील प्रत्येक पिढीमध्ये असे बदल घडतात. म्हणजे विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीराचा विकास अथवा प्रयत्न न केल्याने होणारा ऱ्हास मान्य झाला. तुम्ही शरीराचा जर तुम्ही विचार केला, शरीरामध्ये जर तुम्ही वेगवेगळे बदल आणले तर ती उत्क्रांती काय होते, बदलाची उत्क्रांती होते आणि तो जर अवयव तुम्ही वापरलाच नाही तर कालांतराने काय होतं की शरीरातील ते जे अवयव आहे ते नामशेष होतात आणि स्वतःमध्ये बदल नव्या पिढीकडे दिले जात नाही. हे अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले आणि लॅमार्कचे म्हणणे चुकीचे असल्याचे दिसून आले. सजीवांचे जीवन आता त्यांनी सगळ्यात नंतरचा एक सिद्धांत सांगितलेला आहे की बघा की जे गुण आपल्याला सगळे मागच्या पिढीतून अनुवंशिकता आहे, अनुवंशिकतेने आपल्याला आईवडिलांकडून आजी आजोबांकडून नवीन आणि चांगले सगळे गुण आपल्यामध्ये येत असतात. हे कोण आणत असतात, डी एन ए आणत असतात. तर सगळ्यात चांगल्या गुणांचा समुच्चय म्हणजे पुढच्या पिढीकडे सगळ्यात चांगल्या गुणांचा समुच्चय पाठवणे, संक्रमित करता येणं आणि संपादित गुणांचा अनुवंश असे सुद्धा म्हटलेले आहे. आता बघा ही जी मानवी उत्क्रांती होत गेली, आता मानवी उत्क्रांती होत गेली तर या उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवांपासून आज ज्ञात असलेल्या जैवविविध्याची जडणघडण झालेली आहे.
आता 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले, तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्याहूनही प्राचीन अशा थोड्याफार आजच्या आधुनिक लेमूरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून हे विकसित झाले. 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या, त्यांच्या मेंदूचा आकार मोठा होऊन त्याचा विकास झाला. आता हे जे सगळं आपण बघतो आहे की मानव वंशाचा जो प्रवास आहे आणि त्याच्या मेंदूची जी जडणघडण आहे, तर हा मेंदू कसा विकसित होत गेला, आता याचं आपण थोडक्यात बघणार आहोत. आता बघा की ही जी वाटचाल आहे, तर ही वाटचाल कुशल मानव ते आधुनिक मानव यांच्या गटामध्ये आहे. पहिला जो मनुष्य आहे तो कुशल मानव, म्हणजेच हातांचा कुशलतेने वापर करणारा मानव, म्हणजेच कुशल मानव. याचा अस्तित्वाचा पुरावा आफ्रिका खंडातील टांझानिया, केनिया या परिसरात मिळाला. त्याचा शोध लावला लुई लिकी आणि त्याला होमो हॅबिलस असं नाव पडलं, कारण त्याच्या अवशेषांबरोबर त्याने बनवलेली काही हत्यारं मिळाली. आता बघा की कुशल मानवाने बनवलेली हत्यारे मोठ्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी उपयोगी नव्हती, तर त्याचा उपयोग तर कशासाठी करत होता, तर मांस खरवडणे, हाडांच्या आतील मगज मिळवण्यासाठी हाडं फोडणे इत्यादी कामापुरताच त्याचा उपयोग होत होता. आणि मग असं आपण अनुमान काढू शकतो की हा इतर प्राण्यांनी केलेल्या शिकारीतलं उरलं सुरलं मांस खात असावा, छोट्या प्राण्यांची शिकार करत असावा, तसेच खाण्यासाठी पक्ष्यांची अंडी, फळं, कंदमुळं गोळा करत असावा. याच्यानंतरचा मनुष्य निर्माण झाला ताठकण्याचा मानव. याला इरेक्ट्स म्हणतात, म्हणजे ताठ उभा राहणारा, होमो इरेक्ट्स. कुशल मानवाच्या तुलनेत त्याचा मेंदू अधिक विकसित होता. तो समूहाने राहत होता. आता जंगलात लागणारे वणवे पाहून मानवाला अग्नीची ओळख झाली. आता बघा यांनी याची हत्यारेही बघा पूर्वीच्या हत्यारांपेक्षा तुलनेत प्रगत आणि प्रमाणबद्ध होती. तो हात कुऱ्हाडीसारखे हत्यारे बनवत असे. आफ्रिका, आशिया, युरोप ह्या खंडात ताठ कण्याच्या मानवाचे अवशेष आणि त्यासोबत त्याने बनवलेली हत्यारे मिळालेली आहेत. आणि मग त्याच्यानंतर आला शक्तिमान मानव. आता हा जो शक्तिमान मानव आहे, हा मानवाच्या उत्क्रांतीमधील विकासाचा एक टप्पा आहे. त्याची शरीरयष्टी धिप्पाड होती. त्याचे अवशेष सर्वप्रथम जर्मनीमध्ये सापडले. याला निअँडरथल असं म्हणतात. त्याचा मेंदू ताठ कण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. आता हा गुहेमध्ये राहत होता. तो लांब हाडाच्या किंवा लाकडाच्या दांड्यावर बसवून भाला, कुऱ्हाड इत्यादी शस्त्र तयार करत असे. तो मोठ्या प्राण्यांची शिकारही करत असे. तो आगीवर अन्न भाजून खात होता. कठीण लाकडाच्या काटक्यांच्या घर्षणातून किंवा गारगोटीचे दगड एकावर एक आपटून ठिणग्या पाडून अग्नी निर्माण करण्याची पण कला त्याला साधलेली होती. मग बघा त्याच्यानंतर आला बुद्धिमान मानव. आता बुद्धिमान मानव म्हणजे याला मानवापेक्षा, आधीच्या कोणत्याही मानवापेक्षा विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवालाच आपण बुद्धिमान मानव म्हणतो. याला होमो सेपियनही म्हणतात. आता बघा की हा आफ्रिका आणि आशिया आणि युरोप खंडामध्ये सापडलेला आहे. आता हा कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे बनवत असे. त्यासाठी तो दगडाची छोटी पाती काढून ती हाडाच्या किंवा लाकडाच्या खाचेत बसवत असे. आता बघा की याला आता उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झालेले होते. ते ध्वनीच्या बारक्यांसह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते. त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती. तसेच त्याला लवचिक जीभ लाभली होती. त्यामुळे तो विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. आता त्याच्या जो विकसित भाषा पद्धती होती, तो प्रत्यक्ष निरीक्षण आणि कल्पनाशक्ती याच्या आधारे तो चित्र काढू लागला आणि म्हणूनच त्याला बुद्धिमान मानव असं नाव दिलं. मग त्याच्यानंतर प्रगत बुद्धीचा मानव निर्माण झाला.
माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबत त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणारे आहेत. या बाबींना आनुवंशिकता असं म्हणतात. आनुवंशिकताचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला जनुकशास्त्र असं म्हणतात. मग आता याची पद्धतच बदलत गेली. त्यांनी शेतीमध्ये तंत्रज्ञान आणलं. तंत्रज्ञानाने सुधारित शेती करायला लागला. आता याचं जीवन पद्धतीत आणि आहार पद्धतीत झालेल्या बदलांमुळे त्याला पूर्वीची धिप्पाड शरीरयष्टी बदलली आणि त्याच्या चेहरेपट्टीमध्ये पण बदल झाला. आणि तो बघा, त्यांनी एवढ्यावरच समाधान मानलं नाही, तर कल्पकता, बुद्धिकौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे तो स्वतःचे जीवन समृद्ध करण्याचा सतत प्रयत्न करत राहिला आणि त्यामधूनच मानवी संस्कृती उदयाला आली. आता अशा प्रकारे हे उत्क्रांत होत गेले आणि उत्क्रांत होत गेल्यानंतर बघा की डायनासॉर सारखा सुद्धा प्राणी उत्क्रांत होत गेला आणि त्याचं म्हणजे पक्ष्यांमध्ये त्याचं रूपांतर झालं. तर हा जो चार्ल्स डार्विन शास्त्रज्ञ होता, तर यांनी आपलं ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज या ग्रंथामध्ये उत्क्रांतीची संकल्पना मांडली. डार्विनच्या आधी कार्ल लिनस नावाच्या शास्त्रज्ञाने प्राणीजातींचे शास्त्रीय वर्गीकरण करण्याची पद्धत केली. आणि मग त्यांनी तर त्याच्यानंतरचं त्याचं होतं द डिसेंट या ग्रंथात त्याने माणसांना शेपटी नसली तरी पाठीच्या कण्याचे शेवटचे हाड हे शेपटीमध्ये चा भाग आहे, हे पण त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. आणि अशा रीतीने हे जे मनुष्य आहेत, हे मनुष्य म्हणजे कुशल मानवापासून तर प्रगत बुद्धीपर्यंत आणि अशा रीतीने त्यांच्या मेंदूसुद्धा त्यांचा विकसित होत गेला. आता बघा की उत्क्रांती साध्यापासून अधिक जटिल स्वरूपामध्ये हळूहळू बदल होत जातात. मानवाचा विकास सोप्या स्वरूपात झाला आहे. कोट्यावधी वर्षापूर्वी महासागरामध्ये उत्क्रांतीची सुरुवात झाली असावी. डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. डार्विन यांनी आपल्या द ओरिजिन ऑफ स्पीसीज या पुस्तकात असे म्हटले आहे की उत्क्रांती ही निसर्ग निवडीच्या मालिकेतूनच झाली आहे. मग ही नैसर्गिक निवड, तफावत, अस्तित्वासाठी लढाई, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, विकास ही त्याच्यामधली प्रक्रिया आहे. आता बघा की आत्ताच आपण बघितलं की हे जे सगळे कुशल मानवापासून तर बुद्धिमान मानवापर्यंत यांचा शोध होत गेला. आणि आपण जीवाश्माबद्दल पण आपण माहिती बघितलेली आहे. तर बघा, यांचा मेंदूचा आकार वाढवणं, केशेरुकचा स्तंभ, नंतर म्हणजे कवटीचं कवटी आहे तर ती कवटीची वाढ होणं, पाऊल ठेवणं, डोक्याची कवटी, मोठ्या प्रमाणात असे बदल होत गेले. तर ही जी मानवी उत्क्रांती आहे ही परिवर्तनाची लांबलचक प्रक्रिया आहे की ज्याद्वारे लोक पूर्वजांपासून तयार झाले आहेत. हा जो वैज्ञानिक पुरावाद्वारे शारीरिक हे वैशिष्ट्य आहे, हे वैशिष्ट्य उद्भवतात आणि 6 दशलक्ष वर्षाच्या कालावधीमध्ये हे सगळं विकसित झालेलं आहे. आणि आता आपण हे जे सगळं बघितलं की याला आनुवंशिकता पण असते आणि आनुवंशिकतेमधूनच बघा की ही जी पिढी आहे याच्यामध्ये उत्क्रांत होत असतो. आता आपण बघितला आपण डार्विनचा निसर्ग निवडीचा सिद्धांत की बघा, निसर्ग निवडीचा सिद्धांत त्यांनी ओरिजिन ऑफ स्पीसीज या पुस्तकामध्ये सांगितला. तर याचे स्पष्टीकरण देताना डार्विन म्हणतो की सर्व जीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात, सर्व जीव एकमेकांची स्पर्धा करतात, जी अक्षरशः जीवघेणी असते. आता बघा की सगळ्यांमध्ये केंद्रक आहे आणि केंद्रकाच्या याने ते प्रजनन करतात. हजारो संख्येने त्यांची संख्या निर्माण होते. तर त्यांनी एकच सिद्धांत असा मांडलेला आहे की या स्पर्धेमध्ये जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगून राहतो. म्हणजे या निसर्गामध्ये, या पर्यावरणामध्ये जे अनुकूलन क्षमता आहे, म्हणजे या निसर्गाशी लढण्याची ज्याच्यामध्ये ताकद आहे, जो धष्टपुष्ट आहे, जो सशक्त आहे, तोच जगू शकतो. आणि त्याची जी पिढी आहे, त्याची जी होणारी पिढी आहे ती त्याच्यापेक्षा पण ताकदवान आहे, हे या डार्विनने सांगितलेलं आहे.
की निसर्ग निवड ही महत्त्वाची ठरते. कारण निसर्गामध्ये सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे मरतात. आत्ताच आपण बघितलं कोविड-19 केवढी साथ, म्हणजे अजूनही चालूच आहे हा कोरोना. की याच्यामध्ये बघा की जे अशक्त होते, ज्यांना आधीच असंख्य आजारांनी वेढलेले होते, ग्रासलेले होते, त्यांना बघा याची लागण खूप लवकर झाली. किती लोक त्याच्यामध्ये मेले. पण ते जे सशक्त होते, ज्यांच्यामध्ये ह्युमिनिटी पॉवर जास्त होती, रोगप्रतिकार शक्ती जास्त होती, असे जे मानव आहे, पक्षी आहे, प्राणी आहे, सगळे तगून राहिले. म्हणजे जो सशक्त आहे, की जो निसर्ग निवडीच्या मध्ये निसर्गाचे जे सामर्थ्य आहे त्याला तगून राहतो. निसर्ग निवडीमध्ये जेवढ्या आपत्ती येतात, जे अनुकूलन आहे, त्याच्याशी तो सामना करतो. आणि त्याची जी पिढी आहे, येणारी जी पिढी आहे, ती त्याच्याहीपेक्षा ताकदवान असते, हे आपल्याला डार्विनने सांगितलेलं आहे. आता निसर्गामध्ये सुयोग्य जीवच जगतात, बाकीचे मरतात. जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात आणि आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यासकट नवीन प्रजाती तयार करतात. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा हा सिद्धांत आहे. अरे बघा, आपल्या वर्गात राम आणि श्याम दोघं मुलं आहेत. आता दोघांनाही डोंगर चढायचं आहे, पण एक अशक्त आहे, एक चांगला धष्टपुष्ट आहे. तो धष्टपुष्ट काय करेल, चांगला त्याच्यामध्ये ह्युमिनिटी पॉवर आहे, रोगप्रतिकार शक्ती आहे, आनंदी आहे. तो आपली सायकल घेईल, सायकल दामटत तो डोंगर पार करेल. पण जो अशक्त आहे तो काही अंतरापर्यंतच जाईल. तर जो निसर्गाशी मुकाबला करू शकतो, प्रत्येक संकटामध्ये जो पुढे जातो, तोच जगतो. आणि हाच निसर्ग निवडीचा सिद्धांत आहे. आणि त्याची जी होणारी पिढी आहे ती त्याच्याहीपेक्षा ताकदवान असते. धन्यवाद.